धन्यवाद देईन। या तालुक्यामध्ये असा एक पहिला ग्रुप आहे की या ग्रुपने कुणबी चषक पहिलं वर्ष आज या ठिकाणी सुरू करून एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। त्याबद्दल मी सोनगाव ग्रुपचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सगळे समाज बांधवांना या ठिकाणी धन्यवाद देईन, त्यांचं कौतुक करेन। खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्रामध्ये आणि विशेषतः जागतिक कीर्ती ज्या खेळाला मिळाले तो क्रिकेट खेळ, ग्रामीण भागातले युवक या क्रिकेट क्षेत्रात प्रावीण्य त्यांनी मिळवल्या पाहिजे। तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि देश स्तरावर आपल्या जिल्ह्यातले आणि आपल्या तालुक्यातले खेळाडू पुढे चमकल्या पाहिजेत। या दृष्टीने एक खेळाडूमध्ये जिद्द निर्माण व्हायला पाहिजे, खेळाडूमध्ये खिलाडी वृत्ती असायला पाहिजे आणि या छोट्या छोट्या मर्यादित षटकांच्या संघामधूनच एक चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज या ग्रामीण भागातून निर्माण होतील अशी मला खात्री वाटते। विशेषतः आमच्या काळामध्ये सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर असतील, फलंदाज इंजिनियर असेल, त्यावेळी कप्तान पतौडी असतील, यांचं खेळ आम्हाला त्यावेळी बघायला मिळालं। वानखेडे स्टेडियम मध्ये मी समोरून 4 वेळा जागतिक स्तरावरचे संघ पाहण्याची संधी मिळाली। आज जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांनी धावांचा विक्रम केला आणि आताच्या काळात विराट कोहलीनी देखील, गौतम गंभीर असतील, शर्मा असतील, या खेळाडूने आपलं फलंदाजी प्रदर्शित केलेली आहे। विशेषतः आता मागच्या आठवड्यामध्ये जे काही वानखेडे स्टेडियमचा आणि अहमदाबादच्या स्टेडियमचा संघ आपण पाहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, या ठिकाणी बुमराह असेल, हार्दिक पंड्या असेल, यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि म्हणून खेळाडूंना या ठिकाणी मी विनंती करीन की आपण आपली खेळाडू वृत्ती दाखवा, आपलं खेळाचं प्रदर्शन। या ठिकाणी पिंगळसई संघ बॅटिंग करत होता आणि अष्टमीचा संघ बॉलिंग करत होता। अतिशय दोघांनी चांगलं प्रदर्शन केलं गोलंदाजीचं आणि फलंदाजीचं। पण खेळाडूमध्ये शिस्त असायला पाहिजे, शिस्तबद्धपणा असायला पाहिजे, खेळाडू वृत्ती असायला पाहिजे, नियमांचे पालन आपण करायला पाहिजे। या दृष्टीने आपण जर नियम पाळले तर निश्चित तुमच्यामध्ये देखील चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज निर्माण होतील। या ठिकाणी समाजाच्या माध्यमातून युवकांमध्ये खेळाचं आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने या ग्रुपने चांगला उपक्रम घेतलाय। मी पुनश्च एकदा या ग्रुपला धन्यवाद देतो आणि या मर्यादित क्रिकेट संघामध्ये 16 संघांनी भाग घेतलाय। यामध्ये सगळ्यांना मी आपल्या विजयाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी। धन्यवाद। ज्यांचा आवाज मायक्रोफोन वरती आपण ऐकत होता, त्यांचे विचार आपण ऐकत होता, ते सन्माननीय शंकरराव मस्कर साहेब।